प्रेक्षक हो, प्रवीण आपल्याला आज एक मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। प्रवीण, बहुतेक वेळा असं होतं नाही का, संध्याकाळ झाली तेव्हा प्रत्येक वेळेला सगळ्या घरांमध्ये सगळ्यांची, बरं तो मोठा असो किंवा छोटा असो, सगळ्यांची इच्छा होती की काहीतरी असं चटपटीत झणझणीत असं काहीतरी खावं। आणि कांदाभजी किती दिवस करणार, कांदाभजी किती दिवस खाणार, आणि मुलांना स्पेशली नवीन काहीतरी बनवून द्यावंसं सगळ्या आईंची पण इच्छा असते आणि मुलांना पण खावंसं वाटतं। तर अशा वेळेला एक चटपटीत रेसिपी आपण बनवून दाखवली तर सगळ्यांचीच मजा होणार नाही का। आपण आज बनवणार आहोत चटपटा पनीर, बरोबर? हो। आणि काय इन्ग्रेडियंट्स आपण वापरणार आहोत त्याच्यासाठी? चटपटा पनीरसाठी आपले इन्ग्रेडियंट्स आहेत पनीर, वेगवेगळ्या टाईपच्या शिमला मिरची आहेत, म्हणजे लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची आहे, हिरवी शिमला मिरची आहे, त्यानंतर मी इथे कांदा घेतलेला आहे डाईस, टोमॅटो केचप आहे, हिरवी मिरची आहे, लसूण, आलं, जिरा पावडर आणि मीठ घेतलेलं आहे मी इथे। आणि हे कॉर्नफ्लॉवर आपण मॅरिनेट करणार आहोत का? हो, कॉर्नफ्लॉवर आपण जेव्हा फ्राय करायचं आहे आपले पनीर त्यावेळेस थोडंसं कॉर्नफ्लॉवर त्याला लावून घ्यायचं, जेणेकरून आपलं पनीर त्याच्यामध्ये तेलामध्ये फाटणार नाही। बरं, म्हणजे आता सगळ्यांनी व्यवस्थित नोंद करून घेतलेलीच असेल की आपण काय काय वापरणार आहोत। आता आपण वळूया रेसिपीकडे। हो, नक्कीच। सर्वप्रथम काय करूया? मी तेल तापत ठेवलेलं आहे। बरं, आपण हे पनीर कॉर्नफ्लॉवरमध्ये मॅरिनेट करून घेऊयात। बरं, हे पनीर जेव्हा आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये मॅरिनेट करतो तेव्हा त्याच्यात मैदा वगैरे, कारण मी असं ऐकून आहे बरं का की मैदा सुद्धा घेतला तर हो, जरी मैदा तुम्ही कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं मिक्सचर घेतलं तरी चालेल। पण काय फरक पडतो मग नेमका रेसिपीमध्ये? रेसिपीमध्ये असा काही फरक पडत नाही, पण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर जर मिक्स केलं तर तुमचं पनीर थोडंसं मस्त ठीक होईल, त्याचं बॅटर मस्त ठीक मिळेल तुम्हाला। ठीक होतं। आता आपण इथे फक्त कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली आहे। कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली। बरं, आणि पनीरचे पीसेस करून आपण मॅरिनेट करू। पण एक गोष्ट मी इथे तुमच्या वतीने आणि माझ्या वतीने विचारू इच्छिते की आपण जेव्हा मार्केटमध्ये पनीर घ्यायला जातो तेव्हा बहुतेक वेळा फसवणूक होते किंवा आपणच फसवले जातो की फ्रेश पनीर आपल्याला मिळत नाही। तर अशा वेळेला आपण आपल्या गृहिणींनी किंवा जे खवय्ये आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे की फ्रेश पनीर मिळेल? तर मित्रांनो, तुम्ही मार्केटमध्ये पनीर घ्यायला जाल त्यावेळेस पनीर घेताना ही काळजी घ्यावी की पनीरचा कलर हा पिवळसर नसला पाहिजे आणि ते व्यवस्थित घट्ट असलं पाहिजे। जर पनीर पिवळसर असेल तर तुम्ही ते अवॉइड करा, ते घेऊ नका। पण व्यवस्थित त्याला सफेद कलर असेल तर नक्कीच तुम्ही ते घेऊ शकता। तर हे किती वेळ साधारण मॅरिनेट करून ठेवायचं असं? मॅरिनेट करायची म्हणजे अशी काही गरज नाही आहे, फक्त आपण घोळून घेतलं की फक्त तेलामध्ये, तेल आपलं गरम झालेलं आहे, तेलामध्ये सोडून घ्यायचं। तर आपलं तेलही गरम झालेलं आहे, आपण तेलामध्ये सोडून घेऊयात। प्रवीण, तेल जास्त तापवून घ्यायचं का व्यवस्थित? हो, तेल व्यवस्थित तापलेलं असलं पाहिजे। जर थंड तेलामध्ये तुम्ही टाकाल तर हे पनीर सॉगी होईल। ओके, चांगलं क्रिस्पी पनीर तुम्हाला मिळणार नाही। बरोबर। तर तेल व्यवस्थित तापलेलं असलं पाहिजे। म्हणजे म्हणून आपण आधीपासूनच तेल तापायला जर ठेवलं तर आपल्याला चांगलं गरम मस्त तेल मिळेल आणि मग लगेच आपण डीप फ्राय करू शकतो। तर आपल्याला छान असं क्रिस्पी पनीर मिळेल। क्रिस्पी पनीर। आणि किती याचा रंग साधारण चेंज व्हायला पाहिजे आपण जेव्हा ते फ्राय करतो तेव्हा? थोडासा लालसर कलर आजूबाजूने आला की आपलं ते क्रिस्पी झालेलं आपण समजून काढून घेऊ। ओके, अच्छा। तर हे आपलं पनीर ऑलमोस्ट झालेलं आहे लालसर। तर तुम्ही इथे पाहता मस्त छान असा लाल गोल्डन कलर आलेला आहे त्याला। तर हे आपले पनीर क्रिस्पी झालेले आहे। तर आपण एका काढून घेऊयात प्लेटमध्ये। गरम झालेलं तेल मी ह्या फ्राय पॅन मध्ये घेतो। थोडंसं तेल घेऊयात। तेल तर ऑलरेडी गरमच होतं। हो, त्याच्यामुळे जास्त व्यवस्थित गरम करायची काही गरज नाही। त्याला एकदम कमी प्रमाणात तेल लागणार आहे। हो, त्याला तेल एकदम कमी लागणार आहे। तर हे तेल आपलं गरमच आहे, तर आपण चालू करूयात। सर्वप्रथम आलं आणि लसूण, 1 चम्मच लसूण घेऊयात आपण। बारीक चिरलेलं लसूण आहे, बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेलं आलं 1 चम्मच घ्यायचं।
बरं, आता इथे 1 चमचा बारीक चिरलेलं लसूण, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं असं प्रमाण घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला. हां, ते थोडंसं परत परतून घ्यायचं. थोडासा लालसर कलर आला की मग आपण पुढची प्रोसिजर करूयात. हे थोडं चायनीज टाईपचं स्टार्टर होतं नाही का? थोडंसं चायनीज टाईपचंच स्टार्टर आहे. मस्त छान असा सुगंध येतोय नाही आलं लसणाचा. याच्यामध्ये काय टाकणार आहोत आपण? आता यामध्ये टाकणार आहोत स्लीट ग्रीन चिली, म्हणजे उभी चिरलेली हिरवी मिरची. हिरव्या मिरचीचं प्रमाण आपल्या चवीनुसार आपण घेऊ शकतो नाही का? म्हणजे जर लहान मुलांना जर द्यायचं असेल तर ऑफकोर्स थोडं तिखट कमीच ठेवावं. मिरची सुद्धा थोडीशी फ्राय करून घ्यायची त्याच्यामध्ये तेलामध्ये. थोडीशी मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. त्यानंतर आपण ॲड करूयात आपले हे बेल पेपर, म्हणजे ग्रीन कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम आणि रेड कॅप्सिकम. अच्छा, याला वेगळा असा रंग येण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कॅप्सिकम घेतलेले आहेत. जर तुम्हाला मार्केटमध्ये कलर रंगाचे वेगवेगळे मिळाले नाहीत, वेगवेगळ्या कलरचे मिळाले नाहीत, तर तुम्ही हिरवे सुद्धा फक्त वापरू शकता नाही का? पण एक मुलांना पण मजा येते वेगळ्या रंगाचं काहीतरी, थोडंसं वेगळं काहीतरी कलरफुल मिळालं की थोडंसं ते दिसायला छान वाटतं. आणि ऑफकोर्स दिसायला छान आहे तर खायलाही तेवढीच मजा आहे, म्हणजे इच्छा होती अशी खायची. हा कांदा ठेवलेला आहे डाईस कापलेला, हा पण कांदा मी ॲड करतो इथे. मस्त टॉस करून घेऊयात. ॲड करून घेऊयात. टोमॅटो केचप ॲड करून घेऊयात. हो, आता हे टोमॅटो केचप जेव्हा आपण ॲड करू तेव्हा आपली ही रेसिपी बनेल चटपटा. थोडीशी अशी आंबटसर टेस्ट येणार नाही का त्याला एकदम? कारण आपल्या मिरची आपण टाकलेली आहे, हिरवी मिरची स्लाइस करून, आणि त्याच्यामध्ये असं आंबट असं टोमॅटो केचप पडलं की मस्त छान टेस्ट येणार त्याला. तर ही आपली चटपटा पनीर रेसिपी जवळजवळ रेडी झालेली आहे. आपण थोडासा जिरा पावडर ह्याच्यावरती ॲड करूया. एक वेगळी अशी फ्लेवर येणार नाही का जिरा पावडर? थोडासा जिरा पावडर आपण ॲड करूया. तर आपण आता थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड करूयात फायनली. पण सगळ्यात शेवटी मीठ का बरं आपण ॲड करतो? सर्वात शेवटी आपण मीठ याच्यामध्ये यासाठी ॲड करतोय की थोडंसं जे चटपटा आहे त्याला पण थोडंसं व्यवस्थित असं म्हणजे पूर्ण ते यायला पाहिजे फ्लेवर पनीरमध्ये. पण कारण सर्व इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर मीठ टाकलं की हे मीठ सगळ्यांना व्यवस्थित मिक्स होऊ नये. ओके. तर ही चटपटा पनीर रेसिपी आपली इथे रेडी झालेली आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याचा एवढा छान सुगंध येतोय ना, म्हणजे आणि एवढी सोपी असेल असं मला वाटलं नव्हतं. मला जेव्हा चटपटा पनीर असं ऐकलं तर मला वाटलेलं आता मोठी रेसिपी असेल, किंवा आपण खातो तेव्हा पण आपण नॉर्मली असं वाटतं की खूप बनवायला वेळ लागला असेल. प्रवीण, ही झाली आपली चटपटा पनीर तयार. तर महेश, आपली दुसरी रेसिपी कोणती आहे? आपली दुसरी रेसिपी आहे पनीर थ्रेड. पनीर थ्रेड. थोडंसं- आयुष्यामध्ये धागा खूप महत्वाचा असतो आणि इथे हा धागा पनीराशी संबंधित आहे. बरोबर. त्यामुळे मला वाटतं पनीर थ्रेड या रेसिपीचं नाव आहे. युनिक नाव कसं काय? पनीर थ्रेड म्हणजे आपण जसं एखाद्या बांबूला जसं हे गुंडाळतो ना, दोरी गुंडाळतो आणि बांधतो, त्या टाइप मध्ये मी एका पनीरला या नूडल्सनी, व्हेज नूडल्सनी बांधणार आहे. हो, क्या बात आहे. तर आता ही रेसिपी कशी करायची पटकन आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया. पनीर,
नूडल्स, अदरक लसूणची पेस्ट, कॉर्नफ्लॉर, मीठ, लाल तिखट, हळद, जिरे पावडर, काळी मिरी पावडर, तेल. रसिको पुन्हा एकदा साहित्य बघा, किती शॉर्ट आहेत, किती मस्त थोडक्यामध्ये आपण आपली रेसिपी झटपट करणार आहोत. झटपट झटपट आणि काहीतरी वेगळं. तर सर्वप्रथम काय करायचं? पनीरला आपण कापून घ्यावे असे. पनीरला कापून घ्या. ठीक आहे, असं कापून घेतले. त्याच्यानंतर बोलमध्ये आणि त्यानंतर लाल तिखट, हळद, तिखट टाकलेलं आहे. थोडी जिरेपूड, काळी मिरी पूड, एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून घ्यायचं. हो, आणि याच्यामध्येच आपण ऑइल टाकू. बर, आणि यानंतर चवीपुरता मीठ, आणि काय याच्यामध्ये आपण हे पनीर जे आहेत ना ते थोडे मॅरिनेट करूया. बर, पण हे मोठे स्लाइसेस आहेत. हो, तुम्ही तुमच्या प्रमाणे करू शकता. बरं, हे मोठे स्लाइसेस घेण्याचं कारण काय? तुमची जी डिश जी आहे ना ती प्रेझेंटेबल दिसेल त्यांनी. बर, असं. ओके, म्हणजे हा जो मसाला आहे तो पूर्णपणे व्यवस्थित लागला पाहिजे. हो, व्यवस्थित लागला पाहिजे. ओके, आता नूडल्सला पण तुम्ही थोडं मसाला टाकणार आहे. बर, म्हणजे त्यांना सुद्धा टेस्ट येऊन देत. आयुष्यामध्ये किती ही मोठी गुंतागुंती. नाही, नूडल्स बद्दल बोलतोय मी. हा मसाला पूर्णपणे लागल्यानंतर आपण नंतर काय करणार आहोत महेश? त्याच्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे बांबूला आपण जसं बांधणार तसं आपण त्याला बांधणार आहोत. रोलिंग करणार आहोत. समथिंग युनिक. पाहूया काय ते. सुद्धा टाका तुम्ही. कॉर्नफ्लॉर टाकल्यामुळे तुम्हाला थोडीशी बाइंडिंग भेटेल. बरं, आणि इझिली तुम्ही त्याला बांधू शकता. असं फक्त बांधायचं. बर, जसं आपण बांबूला बांधतो तसं. थोडा रस्टिक लुक द्यायला. ओके, थोडं रस्टिक लुक द्यायचं. फ्राय करायचे ते गरम तेलामध्ये. असेच आपल्याला अजून राहिलेले जे आहेत संदीप, हा, अशा प्रकारे आपलं जे थ्रेड्स, पनीर थ्रेड्स तयार आहे. ओहो, पाहिल्यानंतर तुम्हाला थोडस दिसत असेल पिवळासर रंग आणि त्याचबरोबर सॉफ्ट आणि क्रिस्पी असेल, कारण ऑफकोर्स आपण त्याला फ्राय केलेलं आहे. बरोबर. आणि हे सर्व करत असताना आपण यासोबत काय करायचं? प्लेटिंग. ओके,
आहा क्या बात है. लेमन कापून घेऊया आपण गार्निश म्हणून. लिंबाचे काप याचा वापर करणार आहोत आपण. पनीर स्टेट रेडी. मित्रांनो, आजचा आपला जो पदार्थ आहे काहीसा स्पेशल असा आहे. त्या पदार्थाचं नाव आहे पनीर मक्खनवाला. तर त्यासाठी साहित्य या प्रकारे: टोमॅटो प्युरे. टोमॅटो प्युरेमध्ये 2 टोमॅटो आणि 1 कांदा घेतलाय आणि त्याला प्युरे करून घेतलाय. जिंजर गार्लिक पेस्ट, कसुरी मेथी, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, जिरा, हळद, फ्रेश क्रीम नसेल तर दही वापरू शकता आणि नक्कीच पनीर. तर सुरुवात करूया कृतीला. आपला पॅन गरम झालेला आहे. सुरुवातीला यामध्ये तेल घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट चांगली परतून घ्यायची. ही परततेच आहे तोपर्यंत हा जो पनीर आहे आपण घेतलाय तो क्यूब्स मध्ये कापून घेतो. तर पनीर मी कापून घेतलाय कारण का क्विक रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे, जास्त वेळ नाही लागणार. आणि टोमॅटोची प्युरे जी आपण बनवून घेतलेली आहे ती देखील तयारच आहे. त्यामध्ये आपण 2 टोमॅटो आणि 1 कांदा असं प्रमाण घेतलंय. तरी चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये जाऊ दे टोमॅटो प्युरे. मित्रांनो पहा, टोमॅटो प्युरे चांगली कुक झाली आहे. तर साधारण 2 ते 3 मिनिटात ती क्विक होते, चांगल्या प्रकारे कुक होते. तर आता 2 मिनिटं झाली आहेत आणि चांगली कुक झाली आहे. तर त्याबरोबर तर त्यामधला महत्त्वाचा पार्ट म्हणजे लाल तिखट, हळद, गरम मसाला, अख्खं जिरं, आणि मीठ. मीठ पण थोडं कमीच ठेवायचं आहे. तर हे सगळं टाकल्यानंतर त्याला चांगलं एकजीव करून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही चांगले मसाले भुनले गेलेले आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा ऑलमोस्ट ती तयार झालेली आहे. यामध्ये आता कसुरी मेथी, जास्त कसुरी मेथी नाही, कडवट होईल ते, फक्त फ्लेवर आला पाहिजे, त्याचा एक्स्ट्रॅक्ट आला पाहिजे एवढीच कसुरी मेथी वापरली आहे मी. कसुरी मेथी बरोबर डेफिनेटली आपली कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर टाकली त्यामध्ये. आता जे हे पनीर आपण क्यूब्स केले होते ते टाकून घेतले. मंद आचेवरती ठेवून पनीर त्यामध्ये मिक्स केले. अजून एक साधारण 1 मिनिट चांगलं टॉस केलं त्यामध्ये. आता शेवटची फिनिशिंग म्हणजे त्यामध्ये जाणार आहे ही फ्रेश क्रीम. जर फ्रेश क्रीम अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर त्यामध्ये तुम्ही दही वापरू शकता. तर भाजी ही आता आपण प्लेट आउट करून घेऊया. भाजी तयार झालेली आहे. त्याला थोडं गार्निश करूया. गार्निश म्हणजेच कोथिंबीर थोडी. जर तुम्हाला आवडत असेल तर त्यावरती आपण ही क्रीम अशा प्रकारे डिझल करू शकतो. तर प्रेक्षक हो, तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल अशी पनीर मक्खनवाला.